रामकृष्ण हरी मंडळी, चला तर मस्तच सकाळी देवपूजा करून घेतली. अगोदर मस्त माझं आवरून स्वयंपाकाला लागले, पण आत्या करणार होती आज तूप बनवायचं होतं. साय भरपूर जमा झाली होती. मग काय आमच्या रुद्रची लुडबुड तर चालूच होती. मग त्याला सरकावत आत्याचं थोडं काम चालू होतं, कारण तो लहान असताना ते असं वाटत होतं कधी मोठा होते, पण आता मोठा झाला आहे तो इतका आगाऊपणा आणि मस्ती करतो की सांगूच नको. असं लहान मुलांची तर असंच असतं. मग काय अगोदर आत्याने सगळं लोणी वगैरे म्हणजे रवीने सगळं हलवून घेतलं होतं ढवळून पूर्ण. मग काय लोणी काढून घेतली छानसं, असं पिवळी जरा लोणी कशी मस्त असं लोणी दिसत होती. मस्त असं लोणी काढून घेतली, छानसं धुवून घेतलं 2-3 पाण्याने. मग काय ठेवलं गॅसवरती पातेल्यामध्ये होती लोणी. मग छानसं त्याला कढवून घेतलं. मग त्यामध्ये टाकली तुळशीची पानं टाकल्याच्या नंतर थोडंसं ढवळून घेतलं. मग काय आपलं छान झालं, मस्त असं तूप तयार झालं. आमच्या आत्या तूप खात नाही आहे, पण खूप आवडीनं आणि प्रेमानं बनवते तूप सगळ्यासाठी, आम्हा सगळ्यांना. मग काय अगदी छानसं गाळणीनं चांगलं तूप गाळून घेतलं. पाहू शकता किती छान पिवळं जरद, गाईचं असल्यामुळं खूप पिवळं जरद आणि खूपच टेस्टी आणि छान लागतं आणि लहान मुलांना पचायलाही सोपं असतं. कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही असंच तूप बनवताही का असं सांगा. आणि सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.